एक्झाम्पल पाहूयात वर्षाल्स अल्गोरिदमवरती. लेट सेट ए इज इक्वल टू 1 2 3 अँड रिलेशन आर इज इक्वल टू ऑर्डर पेअर 1 1 ऑर्डर पेअर 1 2 ऑर्डर पेअर 2 3 ऑर्डर पेअर 1 3 ऑर्डर पेअर 3 1 ऑर्डर पेअर 3 2. फाइंड ट्रान्झिस्टिव्ह क्लोजर ऑफ आर बाय वर्षाल्स अल्गोरिदम. वर्षाल्स अल्गोरिदमवरती कंपल्सरी एक्झाम्पल एक्झामला असतं 5 मार्क्सला. नाऊ वी कॅन फाइंड आउट सोल्युशन. लेट गिवन घेऊयात. लेट ए इज इक्वल टू सेट 1 2 3 अँड रिलेशन आर इज इक्वल टू ऑर्डर पेअर 1 1 ऑर्डर पेअर 1 2 ऑर्डर पेअर 2 3 ऑर्डर पेअर 1 3 ऑर्डर पेअर 3 1 ऑर्डर पेअर 3 2. हे रिलेशन आपल्याला गिवन दिलेलं आहे. नाऊ स्टेप फर्स्ट. By using Warshall's algorithm, by using ट्रान्झिस्टिव्ह क्लोजर फाइंड आउट करत असताना काय यूज करतोय आपण? बाय युजिंग वर्षाल्स अल्गोरिदम. देअरफोर स्टेप वन काय सांगते आपल्याला? फर्स्टली वी कॅन राईट गिवन रिलेशन ॲज मॅट्रिक्स अँड नाव काय देतो आपण त्याला? डब्ल्यू नॉट इज इक्वल टू एम ऑफ आर. आता इथं इलेमेंट किती आहेत? 1 2 3 आहेत. 1 2 अँड 3 आणि मॅट्रिक्स कितीचा मिळेल इथं? 3/3चा मिळेल. 1 2 अँड 3 1 1 मध्ये रिप्रेझेंट झाले, 1 2 मध्ये झाले, 1 3 मध्ये झाले, नेक्स्ट 2 3 मध्ये फक्त झाले, 2 आणि 3 मध्ये, परत 3 आणि 1 मध्ये झाले, 3 1 आणि 3 2. अदरवाईज काय झाले? 0. आता किती ऑर्डर पेअर आहेत बघा? 1 2 3 4 5 6 एलिमेंट प्रेझेंट झाले का? 1 2 3 4 5 आणि 6 1च्या पोझिशन. मॅट्रिक्स आपण दिलेल्या रिलेशनवरून काय केला? राईट डाऊन करून घेतला. नाऊ आता फाइंड आउट करूयात आपण काय मिळेल. नेक्स्ट स्टेप असेल. स्टेप काय असेल? स्टेप 2 फॉर के इज इक्वल टू 2 साठी. देअरफोर इन डब्ल्यू नॉट फर्स्ट पहिल्यांदा काय कन्सिडर करतो आपण? इथं कॉलम कन्सिडर करतो. फर्स्ट कॉलम वन्स पोझिशन इज. आता फर्स्ट कॉलममध्ये 1ची पोझिशन बघा कुठे आहे? 1 आणि 3ला आहे. 1 आणि 3ला. नाऊ नेक्स्ट इन काय मिळेल इथं? फर्स्ट कॉलम घेतला म्हटल्यानंतर इथं काय घ्यावं लागेल? फर्स्ट रो. वन्स पोझिशन इज. आता फर्स्ट रोला 1ची पोझिशन बघा 1 2 आणि 3ला मिळाले. कुठं? 1 2 आणि 3ला मिळाली. आता याच्यावरून काय करणार तुम्ही? नवीन रिलेशन डिफाईन करणार. काय? R1 कसा इथं डिफाईंड होईल तुमचा? रिलेशन 1ची पोझिशन काय मिळाले? 1 3 आणि 1 2 3 म्हणजे 1चं रिलेशन मिळेल तुम्हाला 1 2 3 बरोबर आणि 3चं रिलेशन मिळेल 1 2 3 बरोबर. म्हणजेच कसं राईट कराल तुम्ही? 1 1 1 2 1 3 आणि नेक्स्ट कसं राईट कराल? 3 1 3 2 आणि 3 3 मध्ये. हे झाला R1 इथं डिफाईन झाला. आता वी कॅन राईट मॅट्रिक्स ऑफ एम ऑफ R1 म्हणजेच काय आहे तुमचा? W1 आहे. याच्यावरून मॅट्रिक्स तुम्ही राईट करा. कसा मॅट्रिक्स राईट होणार आहे इथं? कितीचा असेल? 3/3चा असेल. एलिमेंट काय आहेत? 1 2 अँड 3 1 2 अँड 3. रिलेशन काय डिफाईन झालेलं आहे? 1 1 1 2 1 3. आता 2 मध्ये इथं कुठलंच रिलेशनची डिफाईन झालेली नाही. 2 एलिमेंट नसल्यामुळं डिफाईंडच नाही झाला. मग 2चं काय होईल? वरचा जो रो होता तुमचा तो ॲज इट इज राहील. काय मिळेल? 0 0 1 मिळेल. आणि नेक्स्ट इथं डिफाईन झालेलं काय? 3 1 3 2 आणि 3 3 हे रिलेशन. नेक्स्ट स्टेप काय असेल? स्टेप 3 फॉर के इज इक्वल टू 3 साठी. इथं 1 साठी घेतोय ना. फॉर के इज इक्वल टू 1 साठी आणि इथं काय असेल? के इज इक्वल टू 2 साठी असेल. देअरफोर इथं काय करणार? इन W1चा वापर करणार तुम्ही. W1 काय आहे तुमचा इथं?
मॅट्रिक्स आहे याचा वापर करून तुम्ही काय करणार, सेकंड कॉलम आणि सेकंड रोसाठी इन सेकंड कॉलम वन्स पोझिशन इज आता सेकंड कॉलममध्ये 1ची पोझिशन बघा, सेकंड कॉलममध्ये 1 आणि 3ला आहे, परत 1 आणि 3ला आहे पोझिशन. सिमिलरली इन सेकंड रोमध्ये 1स पोझिशन कुठं आहे, 1स पोझिशन सेकंड रोला फक्त 3ला आहे, 3ला म्हणजे परत त्याच्यामध्ये रिलेशन डिफाईंड होईल कोणतं, R2 कसा डिफाईंड होईल, 1 3 आणि 3 3 होईल, फक्त 1 3 आणि 3 3 हे रिलेशन झालं डिफाईंड. फक्त काय करतो आहे, ट्रान्झिस्टिव्ह क्लोजरमध्ये आपण ॲड करत जातो आहे आणि उरलेले ज्या ऑर्डर पेअर असतात त्या काय होतात, ॲज इट इज राहत आहेत. म्हणजे तिथं मॅट्रिक्स काय मिळेल, देअरफॉर M(R2) इज इक्वल टू W2 इज इक्वल टू, इथं मॅट्रिक्स काय मिळेल तुमचा 3/3चा मिळेल, 1 2 3 1 2 3. आता इथं डिफाईंड काय झाले, 1 3 आणि 3 3 डिफाईंड झाले. ऑलरेडी वरच्यामध्ये 1 3 आणि 3 3 आहे, म्हणजे तिथं काय मिळेल तुम्हाला, सिमिलरली 1 1 1. बाकीचे एलिमेंट ॲज इट इजच राहतात, 0 0 1 1 1 1 ऑलरेडी वरती प्रेझेंट असल्यामुळं ते काय झाले, ॲज इट इज मिळाला, म्हणजे गिवन मॅट्रिक्स ॲज इट इज. देअरफॉर इथं काय मिळालं, W1 इज इक्वल टू W2 म्हणजे दोन्ही मॅट्रिक्स सेम मिळाले. नाऊ नेक्स्ट स्टेप 4मध्ये काय घ्याल तुम्ही, फॉर K इज इक्वल टू 3साठी, देअरफॉर इन W2, तर W2चा वापर करून थर्ड कॉलम वन्स पोझिशन थर्ड कॉलममध्ये 1ची पोझिशन बघा, 1 2 आणि 3ला आहे, 1 2 अँड 3ला आहे. आणि थर्ड रोमध्ये 1स पोझिशन बघा, 1स पोझिशन इज थर्ड रोमध्ये किती आहे, 1 2 आणि 3ला आहे, 1 2 अँड 3ला आहे. मग याच्यामध्ये रिलेशन नवीन डिफाईंड होईल, काय रिलेशन डिफाईंड होईल, R3 कसा डिफाईंड होईल, 1 2 3 आणि 1 2 3, म्हणजेच 1चं रिलेशन 1 2 3 बरोबर, 2चं रिलेशन 1 2 3 बरोबर, 3चं रिलेशन 1 2 3 बरोबर. मग काय मिळेल, इथं सगळ्याच ऑर्डर पेअर काय होणार आहेत, रिप्रेझेंट होणार आहेत, 1 1 1 2 1 3 2 1 2 2 2 3 3 1 3 2 आणि 3 3. इथं काय झालं, R3मध्ये सगळ्याच ऑर्डर पेअर रिप्रेझेंट झाले. आता याच्यावरून काय करणार तुम्ही, नवीन नेक्स्ट मॅट्रिक्स फाइंड आउट करणार. नेक्स्ट मॅट्रिक्स म्हणजेच काय मिळेल तुमचा M(R3) म्हणजेच काय मिळेल, W3. तो आपण राईट करून घेऊयात. मॅट्रिक्स आपण राईट करून घेतो आहे, W3 इज इक्वल टू M(R3) इज इक्वल टू 1 2 3 1 2 3. मॅट्रिक्स मिळणार आहे 3/3चा. आणि इथं काय झाले, सगळ्या ऑर्डर पेअर काय झालेत, रिप्रेझेंट झालेले आहेत. आणि हाच तुमचा W3. इथं काय होता आपला मॅट्रिक्स, गिवन मॅट्रिक्स 3/3चा ऑर्डरचा होता, म्हणून आपल्याला मॅट्रिक्स किती मिळाले, W3पर्यंत मिळाले. देअरफॉर ह्याच्यावरून दिलेल्या लास्ट मॅट्रिक्सवरून तुम्हाला काय मिळेल, R*. म्हणजेच काय आहे तुमचा ट्रान्झिस्टिव्ह क्लोजर आहे. ट्रान्झिस्टिव्ह क्लोजर कसा राईट करता तुम्ही, जो लास्टला मॅट्रिक्स मिळतो त्याच्यामध्ये जे रिलेशन डिफाईन झालेलं आहे ते रिलेशन तुम्ही दाखवता. म्हणजेच इथं काय मिळेल, 1 1 1 2 ऑर्डर पेअर 2 1 ऑर्डर पेअर 2 2 ऑर्डर पेअर 2 3 ऑर्डर पेअर 3 1 ऑर्डर पेअर 3 2 अँड ऑर्डर पेअर 3 3. इथं काय झालं, कम्प्लीट द सोल्युशन ऑफ दिस एक्झाम्पल. इथं वर्चर्स अल्गोरिदमनं काय केलं तुम्ही, ट्रान्झिस्टिव्ह क्लोजर फाइंड आउट केला, म्हणजेच R*. आणि R* काय मिळाला, तर हे रिलेशन तुमचं डिफाईंड झालं. कम्प्लीट द सोल्युशन ऑफ दिस एक्झाम्पल.